नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगोट पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 2025 मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा 2025 मध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग 2025 मध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर. जर आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $9.50 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसायला लागलाय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे याच्यामध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे 15 जानेवारीपर्यंत कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या उत्पादनाचा विचार केला तर 2024 मध्ये सोयाबीनचं उत्पादन हे आपल्याला वाढताना दिसलं. त्याचबरोबर नवीन अहवालानुसार 2025 मध्ये सुद्धा सोयाबीनचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, खास करून ब्राझीलमधून. ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन वाढणं म्हणजे 15 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात या ठिकाणी आवक वाढणार आणि याच्यामुळे 15 फेब्रुवारीपासून आहे त्या बाजारभावावरती आणखी दबाव येण्याची शक्यता दिसू लागली आहे. याच्यामुळे आपल्याला इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 2025 मध्ये जर एक रेंज बाउंड तेजी सोडली तर खूप जास्त तेजी येण्याची शक्यता दिसणार नाही आणि सातत्यानं बाजारभाव 2025 मध्ये जास्त करून $9.50 प्रति बुशेल्स पासून $10.50 प्रति बुशेल या दरम्यान राहू शकतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिदृश्याचा विचार केला तर ही इंटरनॅशनल कमोडिटी, जगात जे घडते त्यावरती देशातील सोयाबीनचा भाव अवलंबून असतो. देशातील सोयाबीन बाजारभावाच्या परिदृश्याचा आपण विचार केला तर देशातील सोयाबीनची भाव पातळी सध्या 3800 ते 4100च्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्या, देशात सुद्धा काही अनुकूल घडामोडी घडताना दिसत नाहीत. 15 जानेवारीनंतर थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी आवक कमी होताना दिसेल, त्यामुळे 50-100 रुपये तेजी येऊ शकते. पण 2025 मध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये 100-1 रुपयाची तेजी सोडली तर त्यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता राहणार नाही. म्हणजे 2025चं वर्ष तेजीपेक्षा मंदीचं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव हा 3800 ते 4200च्या दरम्यान सध्या दिसू लागला. मग प्रश्न पडतो की या भावावर सोयाबीन विकावं की थांबावं. तर मला वाटते सोयाबीनचं भविष्य 2025 मध्ये काही एवढं विशेष नाही आहे, त्यामुळे सध्या सोयाबीन विक्री करणं हा फायद्याचा सौदा आपल्याला ठरू शकतो. तरी देखील 50-100ची आशा 1.5-2 महिन्यात तुम्ही ठेवत असाल
तर थांबू सुद्धा शकतात, पण मला वाटते थांबणं हे आपल्यासाठी तेवढं फायद्याचं राहणार नाही, म्हणून विक्री केलेलं फायद्याच ठरेल. तर ही संपूर्ण माहिती, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.